सकाळ, सुंदरशा दिवसाच्या सुंदरशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि आपले व्हिडिओ नक्की एन्जॉय करत असाल कारण तुमच्या एवढ्या छान छान कमेंट्स येतात त्याच्यावरूनच मला कळतं की तुम्ही आपले व्हिडिओ नक्की एन्जॉय करत असाल. तर व्हिडिओ काय आहे तुम्हाला थंबनेलवरनं कळालं असेल. तर आपण जास्त बडबड न करता व्हिडिओला सुरुवात करूया, कारण आपल्या बऱ्याचशा मैत्रिणींना त्या क्वेश्चनचे आन्सर ऐकायचे असतील. कारण कसं होतं ना, मी पण तुम्हाला कमेंट म्हणजे ज्या तुम्ही कमेंट्स करता त्याच्यावर आन्सर प्रत्येक वेळेस मला शॉर्ट मध्येच करावं लागतं. मी प्रत्येक गोष्टी डिटेलमध्ये त्याच्यावर शेअर नाही करू शकत. तर काही जे प्रश्न आहेत ते मी म्हणजे स्क्रीनशॉट घेऊन ठेवले, ते मी म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावा, कारण बरेच दिवस झाले तुमचे ते क्वेश्चन्स होते आणि मी त्याचा आन्सर नाही देऊ शकली काही प्रश्नांचा. तर मी म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं. तर आपण सुरुवात करूया. म्हणजे जे ह्याच्या आधी पण 1 महिन्यापूर्वी मी व्हिडिओ म्हणजे एक पोस्ट टाकलेली, तुमचे काही कमेंट्स असतील तर मला म्हणजे प्रश्न असतील तर तुम्ही विचारा. त्याच्यामध्ये देखील काही कमेंट्स आलेल्या, तर त्याची पण आन्सर आपण घेतलेले नाहीये. तर सुरुवात करूया आपण. आज आपण सुरुवात करणार आहोत कालच्या व्हिडिओपासून. कालच्याच व्हिडिओला खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या, त्याच्यामधल्याच आपण कमेंट पासून सुरुवात करूया. तर कालच्या व्हिडिओमध्ये सर्वात पहिली एक कमेंट होती, ज्याची ना कमेंट होती मल्हार म्हात्रे या आयडी वरनं आपल्याला आलेली. आता त्या ताईंचं मला नाव नाही माहिती, पण त्यांनी खूप छान अशी कमेंट केलेली. मल्टीग्रेन कुकीज कशी बनवते तो पण व्हिडिओ शेअर कर. हॅम्पर कितीला विकते ते पण सांग. तुझ्या बिझनेस बद्दल अजून माहिती दे. मी आता 8 दिवस झाले तुझे व्हिडिओ बघते, ते मला खूप आवडतात. तू एवढी गोड आहेस की तुझी सांगण्याची पद्धत आणि बोलणं देखील खूप गोड आहे. सगळं सांभाळून एवढं सगळं सांभाळून तू करतेस, अभिमान वाटतो. तुझी भरभराट होऊ हीच सदिच्छा. तर थँक्यू ताई, तुम्ही एवढं वेळात वेळ काढून आपले व्हिडिओ बघताय आणि त्याच्यावर छान अशा कमेंट करताय आणि त्याचमुळे एक अजून एनर्जी येत असते की छान छान ब्लॉग्स तुमच्याबरोबर शेअर कराव्या. तर सर्वात आधी तुम्हाला खरंच थँक्यू की तुम्ही एवढं भरभरून लिहिलं माझ्याबद्दल. तर मल्टीग्रेन कुकीजचं म्हणाल तर बऱ्याच जणांची रिक्वेस्ट आहे. तर लवकरच मल्टीग्रेन कुकीजची रेसिपी मी शेअर करेन, पण ज्यावेळेस मला जेव्हा ऑर्डर्स आता परत असतील ना तेव्हा ती शेअर करेन. कारण वीकडेज मध्ये ना मला खरंच शक्य होत नाही, कारण तुम्ही आता नवीन आहात तर तुम्हाला अजून आपले जुने व्हिडिओ बघायचे असतील आणि आता तुम्हाला अजून माहिती नसेल, कारण माझं शेड्यूलच पूर्ण असतं की सकाळपासून संध्याकाळपर्यंत ऑफिसमध्येच असते. येऊन मग सगळं जसं जसं मला शक्य होतं ना तसं तसं मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करत असते. तर लवकरच कुकीजची रेसिपी शेअर करेन. गिफ्ट हॅम्परचं म्हणाल तर माझा एक छोटासा बिझनेस आहे, ज्याच्यामध्ये मी होममेड केक, कुकीज आणि चॉकलेट्स आणि हॅम्पर्स असं बनवते. आणि त्याची प्राइस मी तुम्हाला आता एक्झॅक्टली अशी नाही सांगू शकत, कारण कसं असतं कस्टमरची काय रिक्वायरमेंट आहे, त्यांचं बजेट काय आहे, त्यांना काही वेगळं हवं, त्याची सगळ्याची मी आयडिया घेते आणि मग त्यांच्या बजेट प्रमाणे अगदी 50 रुपयापासून ते 1,500, 2,000, 3,000 रुपयापर्यंत देखील मी म्हणजे माझे हॅम्पर कस्टमाइज बनवून देते कस्टमरला. तर त्याच्यामुळे अशी फिक्स प्राइस मी नाही सांगू शकत. आणि येणाऱ्या सगळ्या ब्लॉग्स मधनं मी थोडी जे काही बिझनेस करते ती सगळी माहिती तुमच्याबरोबर शेअर करते. थोडंसं काही बेसिक माहिती मी सुरुवातीला शेअर केलेली आहे, पण या बिझनेस मधले माझे जे काही अप्स अँड डाऊन्स आहेत ते देखील मी नक्की कधीतरी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. त्याच्यानंतर आपला अजून एक प्रश्न आहे, कविता चौगुले ताईंनी लिहिलाय की खूप छान व्हिडिओ असतात, खूप माहिती मिळते. तुमच्याकडे असलेल्या काचेच्या चौकोनी कंटेनर विषयी माहिती द्या, मला पण घ्यायचंय. कुठून आणि कितीला घेतले ते देखील सांगा. तर कविता ताई, थँक्यू सो मच की तुम्ही आपले व्हिडिओ बघता आणि छान छान कमेंट देखील करता. तर चौकोनी कंटेनर किंवा काचेचेच ओव्हरऑल जे काही कंटेनर आहेत जे मी फ्रीज ऑर्गनायझेशनसाठी वापरते, बेसिकली तुम्ही बघितलं असेल, तर त्याच्याबद्दलचा एक डिटेल व्हिडिओ मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन. येणाऱ्या 2 ते 3 ब्लॉग मध्ये तुम्हाला तो नक्की बघायला मिळेल. कारण आता आपण इथे बोलायला गेलो तर खूप व्हिडिओ मोठा होईल आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करायच्या आहेत मला. तर तुम्ही एक खूप छान अशी गोष्ट शेअर केलेली आहे या कमेंट मार्फत की ती तुमच्याबरोबर सगळ्यांनाच युजफुल अशी होणार आहे. तर नक्की त्याचा व्हिडिओ येईलच लवकरच. त्याच्यानंतर ना एक प्रश्न मला नेहमी कॉमन विचारला जातो की तुला बेबी किती आहेत, आणि जर मी त्याचं काही आन्सर दिलं नाही तर मग त्याच्यावर अजून एक प्रश्न विचारले जातात. तर मी आन्सर मला करायचं नाहीये असं काही नाहीये. ऍक्च्युली ऑलरेडी माझी ओळख हा जो आपला व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी ऑलरेडी शेअर केलेला आहे आणि मी बऱ्याचशा व्हिडिओ मधनं माझ्या प्रत्येक वेळेस माझ्या तोंडातून निघतच असतं. तर मला बेबी अजून तरी नाही आहे. मी आणि माझे मिस्टर असेच आम्ही दोघेच फॅमिली मेंबर आमच्या घरात आहोत. आणि त्याच्यानंतरच्या ज्या कमेंट्स आहेत त्याच्यामध्ये मी अजून पुढे उत्तर देतेच माझ्या फॅमिली बद्दलचं.
त्याच्यानंतर सुचिता सावलेताई आहेत, त्या देखील आपल्या व्हिडिओला नेहमी कमेंट करतात, खूप छान छान कमेंट करतात. तर त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलेला की त्यांची पूर्ण कमेंट होती, पूर्ण कमेंट मी नाही वाचत आहे कारण त्याच्यामध्ये त्यांनी मला असं लिहिलंय की अजून एक तू सांग, सगळा वेळ असं काही ना काही ती करतच असतेस किचन मध्ये, तुझा मोबाईल टाइम पण असेल ना, मग तू कधी यूज करतेस, मीन्स तू बाकीच्या युट्यूबचा व्हिडिओ कधी बघते वगैरे ते पण सांग. तर माझा मोबाईल टाइम हा फार कमी असतो, जेवढा मला फ्री टाइम मिळतो ना तेवढा माझा एडिटिंग मध्ये जातो आणि मी स्वतः अजून काय नवीन करू शकते ना त्याच्यासाठी मी सगळं बोलतात ना R&D करण्यासाठी म्हणजे त्याच्यावर रिसर्च करण्यातच घालवते मोबाईल मला बराचसा टाइम. पण त्याच्या व्यतिरिक्त पण मी युट्यूबचे बऱ्याच सगळ्यांचेच व्हिडिओ बघते असं नाहीये, पण त्यातल्या मला मुक्ता नार्वेकरचे व्हिडिओ बघायला खूप आवडतात. खूप म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी ती एक्सप्लोर करत असते, निसर्ग जो असतो दाखवत असते आणि तिचं बोलणं तर मला खूप आवडतं, तर तिचे व्हिडिओ मला बघायला खूप आवडतात. त्याच्यानंतर बुका पांडा असा आयडी आहे, त्याचं नाव मला माहिती नाही, त्याच्यावरनं कमेंट आलेली आहे की तुम्ही क्लासेस घेता का. तर नाही, मी क्लासेस घेत नाही, पण मी जिथून शिकली आहे तिथून मी क्लासेस मधनं शिकले. कारण काही गोष्टी आपण कितीही घरी ठरवल्या ना तरी त्याचे जे बारकावे असतात ना ते आपल्याला प्रॉपर ट्रेनिंग घेऊनच शिकावे लागतात. त्यासाठी मी देखील केकचा, कुकीजचा आणि चॉकलेटचा केलेला नाहीये. मी चॉकलेट केक आणि जेव्हा मी कुकीज करायला शिकली ना तेव्हाच मी आपोआपच शिकत गेली त्या सगळ्या गोष्टी. पण जे आपले ग्लेजचे जे चॉकलेट आहेत म्हणजे जे माझे प्रीमियम चॉकलेट आहे त्याच्यासाठी मात्र मी क्लासेस केलेला आहे. तर बऱ्याच वेळा आपला एक सबस्क्रायबर आहेत ताई, त्यांचं नाव तिथे रिफ्लेक्ट होत नाही पण त्यांची रिक्वेस्ट आहे की मी ग्लेजचे जे प्रीमियम चॉकलेट आहे त्यांची रेसिपी शेअर करावी. तर ऍक्च्युली मला ताई नेहमी कमेंट करतात, तर ताईंना पण मला एक सांगायचं आहे की ऍक्च्युली ताई मला शेअर करायचं असं काही नाही, मी जेवढं तुमच्याबरोबर दाखवते मला सगळ्या गोष्टी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करायला आवडतील आणि मी नक्की शेअर करेन. ऍक्च्युली ग्लेज प्रीमियमचे जे चॉकलेट्स आहेत ना ते माझ्या हॅम्पर्स मध्ये जातात आणि त्याचं ना पूर्ण पॅकिंग म्हणा किंवा त्याचं जे प्रिपरेशन असतं ते वेगळं आहे. आपण जे सिलिकॉन मोल्ड वापरतो किंवा जे प्लास्टिकचे मोल्ड वापरतो ते देखील त्याला यूज होत नाही. त्याचे मटेरियल ऍक्रेलिकचे जे ट्रे असतात ना तशा पद्धतीचे त्याचे वेगळे ट्रे असतात. त्याचं फिनिशिंगसाठी पण ना स्प्रेचं जे मशीन असतं ते देखील वेगळं असतं आणि ते खूप म्हणजे खूप बारकाईचं काम आहे. आणि ते जेव्हा मला ऑर्डर येतील ना तेव्हा मी नक्की तुमच्याबरोबर त्याचा व्हिडिओ नक्की शेअर करेन. आणि त्याचबरोबर कसं असतं ना जेव्हा फेस्टिवल असतात ना तेव्हा त्यावेळेस ते चॉकलेट जास्त बनवले जातात, तर जेव्हा मी बनवेन ना तेव्हा नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन मी. त्याच्यानंतर आपली कमेंट आहे की हाय प्राजक्ता, तुझे ब्लॅक ड्रेसेस कुठून घेतलेस आणि त्याची प्राइस काय. तर ताईंना मी ऑलरेडी डिटेलमध्ये माझी कमेंट केली आहे, पण मी तरी देखील सांगू इच्छिते की माझे जे सगळे ब्लॅक ड्रेसेस मी घेतलेले ते मी वेस्ट साईड मधनं घेतलेले आहेत आणि त्याच्या प्राइस अगदी रिझनेबल आहेत. म्हणजे 700 रुपयापासून चालू आहे, 700 ते 1000 रुपयापर्यंत, तिथे 1000-1200 पर्यंत सगळं आपल्याला मिळून जातं. आणि तुम्ही इतर वेळेस जर म्हणजे म्हणाल तर माझे ड्रेस मी 2च ठिकाणाहून घेते. दादरला एक शॉप आहे शेजारी करून, तिथून मी माझे सगळे ड्रेसेस घेते. आणि त्याच्या व्यतिरिक्त मला वेस्टर्न आउटफिट किंवा अजून काही वेगळं असं बघायचं असेल कॉटन मध्ये तर मी वेस्ट साईडला प्रेफर करते, कारण तिथे आपल्या रेट म्हणजे रिझनेबल रेटमध्ये आणि आपल्याला हवे तसे सगळ्या प्रकारचे ड्रेस वेस्ट साईड मध्ये मला मिळतात. तर वेस्ट साईड आणि लावण्य तर माझं ज्वेलरीचं शॉप आहे, दादरमध्येच आहे ते. शेजारी आणि वेस्ट साईड अशा 2 ठिकाणाहून मी माझे कपडे घेते. त्याच्यानंतर वर्षा फुसे ताईंनी विचारलेलं आहे, त्यांनी पण खूप छान असं लिहिलंय की व्हिडिओ छान वगैरे असतात आणि त्याच व्हिडिओमध्ये एक कमेंट आहे की तू हॉस्पिटलमध्ये काय काम करतेस, मस्त ब्लॉग. तर थँक्यू वर्षाताई, तुम्ही देखील खूप छान असे व्हिडिओ बघता आणि छान छान कमेंट करता. तर वर्षाताई, मी माझं प्रोफेशन बेसिकली मी स्टाफ नर्स आहे, तर याच्यातच सगळं आन्सर आलेलं आहे की मी हॉस्पिटलमध्ये काय काम करते. त्याच्यानंतर आहेत मृण्मयी महाजन, तर त्यांनी असं लिहिलंय, मस्तच आणि खूपच छान आयडिया मिळतात तुझ्याकडनं, तर तुम्ही काही स्किन केअर आणि हेल्थ टिप्स पण नक्की शेअर करत जा. तर माझ्या प्रत्येक ब्लॉग मधनं मी तुमच्याबरोबर किचन टिप्स नक्की शेअर करत असते आणि याचबरोबर हेल्थ टिप्स म्हणाल ना तर मी देण्याचा नक्की प्रयत्न करेन, कारण मी मेडिकल फील्ड मधली आहे आणि मला ज्या गोष्टी माहिती आहेत त्यांचा उपयोग तुम्हाला व्हावा ना अशी माझी खरंच इच्छा आहे. त्याच्यामुळे मी ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना हेल्थ रिलेटेड म्हणा किंवा अजून कुठल्या, तर सगळ्या तुमच्याबरोबर शेअर करण्याचा नक्की प्रयत्न असेल आणि यापुढे करेन. आणि स्किन केअर जो म्हणाला तर माझं असं काही खूप असं जास्त असं स्किन केअर मी करत नाही, पण जे काही बेसिक आठवड्यातून किंवा 15 दिवसातून जेव्हा मला वेळ मिळतो आणि ज्या काही मी बेसिक गोष्टी घरच्या घरी करते ना ते मी याच्या आधी शेअर केलेल्या आहेत आणि याच्या पुढे पण तुमच्याबरोबर शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेन.
जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कमेंट करा, कारण जर तुम्ही कमेंट नाही केले तर मला कळणार नाही. तर तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे पण मी व्हिडिओ बनवायचा नक्की प्रयत्न करेन. त्याच्यानंतर सुचिता सावलेताईंनी परत आपल्याला एक कमेंट केलेली आहे. गुड मॉर्निंग प्राजक्ता, किचन मध्ये खूपच गरम होतं, मग तू कशी करतेस सगळं? तुला कंटाळा येत नाही का एवढी गरमी मध्ये काम करायला? ना काही उपाय असेल तर नक्की सांग. तर सुचिता ताई, काम करणं हे कोणाला चुकलेलं नाहीये, कारण किचन मध्ये आपल्याला बायकांना सगळ्यांना काम हे करावंच लागतं. तर अशा वेळेस जी गोष्ट आपल्यालाच करायची आहे तर त्यासाठी आपण कंटाळा करून चालणार नाही. तो पॉझिटिव्ह वेने आपल्यालाच करायचं ही गोष्ट तुम्ही एकदा मनात ठरवून घेतलात ना तर ती कामं खरंच खूप इझी आणि हसत खेळत आनंदात होऊन जाते. आणि जर तुम्ही काहीशा टिप्स वाचून थोडंसं टाइम मॅनेजमेंट करून थोडं वीकली मील प्लॅनिंग करून जर तुम्ही सगळ्या गोष्टी मॅनेज करून ठेवलात ना तर तुमचा पण किचनमध्ये जास्तीचा वेळ जाणार नाही आणि स्वतःसाठी कुठेतरी वेळ नक्की मिळेल. येणाऱ्या ब्लॉग मधनं समरमध्ये काम कसं किचनमध्ये करायचा नक्की प्रयत्न करेन तुमच्याबरोबर शेअर करण्याचा. त्याच्यानंतर साधना ताईंनी प्रश्न विचारलाय, साधना इंगावले ताईंनी, मॅरेज बिफोर लाईफ अँड आफ्टर लाईफ जर्नी नक्की सांग आणि दोघात तिसऱ्याचा काय विचार आहे ते देखील मला नक्की सांग. तर हा प्रश्न मला नेहमी विचारला जातो बऱ्याचशा व्हिडिओमध्ये की तुमची म्हणजे तुम्हाला बेबी वगैरे आहे का, किती बेबी आहेत? तर मॅरेज बिफोर लाईफ आणि आफ्टर लाईफ जो म्हणाल तो खूप वेगळी आहे. मॅरेज बिफोर लाईफ तेव्हा रेडीमेड आपल्याला सगळं आई म्हणजे उठून हातात आयता डबा मिळायचा, म्हणजे ऑफिसला जाईपर्यंत फक्त उठायचं असायचं, आंघोळ करायचं, स्वतःचा आवरायचा, डबा घ्यायचा आणि जायचं. आल्यावर पण आंघोळ वगैरे करून फ्रेश व्हायचं, आई आयतं ताट हातात द्यायची. पण लग्नानंतर खरंच खूप बदललं. पण याच्यासाठी फॅमिली सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे, जो मला मिळाला. फॅमिली सपोर्ट असला तरच तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता. तर फॅमिली सपोर्ट माझ्या लाईफ मधला किंवा माझ्या आयुष्यातला खूप एक असा अविभाज्य भाग आहे, ज्याच्यामध्ये माझ्या मिस्टरांनी मला खूप मदत केली की ज्याच्यामुळे मी आजपर्यंत माझा बिझनेस, माझा जॉब आणि माझं घर हे सगळं खूप छान असं मॅनेज करू शकले. आणि दोघात तिसऱ्याचा विचार नक्की आहे. मातृत्व ही अशी गोष्ट जी सगळ्यांना हवीशी असते, तर माझा देखील विचार आहे. सध्या मी आणि माझे मिस्टर असे दोघेच आहोत आम्ही आमच्या फॅमिलीमध्ये. त्याच्यानंतर मीनाक्षी पाठारे फूड्स यांचा प्रश्न आहे की तुम्ही मुंबईमध्ये राहता का आणि तुमचं घर 1 RK आहे की 1 BHK, रेंट आहे की ओन? तर आम्ही रेंटवर राहत नाही, आम्ही मुंबईमध्येच राहतो. रूम आमचा 1 RK आहे, 1 BHK नाहीये. आणि घर छोटं असो की मोठं याचा प्रश्न नसतो. म्हणजे मला असं वाटतं, कारण बऱ्याच वेळा कधीतरी मला कमेंट्समध्ये पण विचारलं जातं की तुझ्या घरात कर्टन्स दिसतायत किचनमध्ये किंवा कसं आहे. तर असं काही नाही. मला असं वाटतं ना की घर छोटं आहे किंवा मोठं असं काहीच नसतं. तुम्ही ते कसं मेंटेन करता किंवा तुम्ही छोट्या घरात पण सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करून ठेवल्यात ना याला खूप महत्व आहे. तर तुम्ही देखील थोडासा विचार करून या सगळ्या गोष्टी जर केल्या ना तरी छोट्या छोट्या गोष्टीतला पण आनंद हा खूप मोठा असतो आणि माझा देखील तोच प्रयत्न असतो नेहमी. त्याच्यानंतर तिसरी कमेंट आहे आपली साध्वी ताईंची, साध्वी कोचरेकर, तुझं सासर आणि माहेर कुठलं, म्हणजे तुझं गाव कुठलं? साध्वी ताई या आपल्या टॉप कमेंटर मी म्हणू शकते, कारण त्या माझ्या प्रत्येक व्हिडिओला कमेंट करत असतात, छान छान कमेंट करतात. मला छान छान एनर्जी मिळते त्यांची प्रत्येक कमेंट वाचून. तर ताई, माझं मुंबईतलं म्हणाल तर मुंबईमध्ये सासर आणि माहेर मुंबईमधलं मुंबईतच आहे. आणि गावचं म्हणाल तर माझं गाव वैभववाडी आहे, आईकडचं. वैभववाडीमध्ये सांगोळवाडी मधली मी आहे. आणि इकडे सासरचं म्हणाल तर राजापूर मधलं आहे. तर सासर माझं राजापूर आणि माझं गाव वैभववाडी माहेरचं. तर असं आहे. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न आहे ऋतुजा ताईंचा, जो कालच्या व्हिडिओमधनं त्यांनी पाठवला आपल्याला. साडीवरती मॅचिंग साज कुठून घेतला आणि प्राइस काय आहे? मला भरपूर आवडला, प्राइस सांगाल का नेक्स्ट ब्लॉग मध्ये? तर ताई, मला प्राइस सांगायला व्हिडिओमध्ये आवडली असेल, पण ऍक्च्युली काय मी कोणाला तरी ते गिफ्ट दिले, त्याच्यामुळे मी आता त्याची प्राइस तुम्हाला सांगू नाही शकत. पण मी तो दादरमधनच घेतलेला आहे, शॉपमधनं. जर तुम्हाला त्याचे डिटेल्स हवे असतील तर तुम्ही मला माझ्या इन्स्टा आयडीवर कमेंट करू शकता. तिथे तुम्ही मला पिंग करा, मी ते तुम्हाला सगळे डिटेल्स शेअर करेन. त्याचे इन्स्टा आयडी मी माझ्या व्हिडिओमध्ये म्हणजे मी खाली व्हिडिओच्या खाली तुम्हाला म्हणजे देईन सगळे डिटेल, तुम्ही तिथे जाऊन पिंग करा. त्याच्यानंतर साध्वी ताईंनी परत कमेंट केलंय की फ्रेंच हार्ट कुकीज आणि लाडूची रेसिपी शेअर कर, म्हणजे जर तुला दाखवायचे असतील तरच, कारण तो तुझा बिझनेस आहे म्हणून म्हटलं. तर असं काही नाहीये साध्वी ताई. मला जर हे तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करायचं नसलं असतं ना
किंवा तुमच्याबरोबर कुठल्याच गोष्टी शेअर करायच्या नसतील माझ्या बिझनेस मधल्या, तर मी आतापर्यंत कुठल्याच गोष्टी शेअर नसत्या केल्या आणि तुम्ही एवढ्या रिक्वेस्ट करता तर मी नक्की ती गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करेन, कारण ज्ञान दिल्यानेच वाढतं. कधीही जर तुम्ही ते तुमच्याकडे स्वतःकडे ठेवलात ना ते तुमच्याकडे तसंच राहील आणि जेव्हा तुम्ही त्या गोष्टी शेअर करताना तेव्हा ती गोष्ट तुमच्याकडनं अजून कोणाला तरी पास होते ना, तेव्हा त्या गोष्टीमध्ये अजून 4 गोष्टी ऍड झालेल्या असतात. त्या माणसाकडनं अजून त्या गोष्टी दुसऱ्याकडे जेव्हा पास होतात ना त्याच्यामध्ये अजून 8 गोष्टी ऍड झालेल्या असतात. तर मला असं वाटतं की ज्ञान दिल्यानेच वाढतं. तर माझा नेहमी हाच प्रयत्न असेल की मी छान छान गोष्टी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. नक्कीच जसं जमेल तसं मी ब्लॉगमध्ये म्हणजे येणाऱ्या ब्लॉगमधनं सगळ्या रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करेन. तर अजून यामध्ये ना अजून एक कॉमन असा प्रश्न असतो ना की तुझं किचन टूर आम्हाला बघायचं आहे, तुझं होम टूर बघायचं आहे. तर किचन टूर आणि होम टूर मी यासाठी करत नाहीये कारण आपली फॅमिली मला असं वाटतं अजून थोडीशी ग्रो होऊ दे, मग मी किचन टूर आणि होम टूरचा ब्लॉग नक्की आपल्या सगळ्या फॅमिली मेंबर्स बरोबर शेअर करेन. कारण किचन टूर च्या म्हणजे माझ्या प्रत्येक ब्लॉग मध्ये मी सगळ्या किचन मधल्या बऱ्याचशा गोष्टी तुमच्याबरोबर शेअर केलेल्याच आहेत आणि होम टूर मध्ये मी नाही शेअर केलेल्या आहेत बऱ्याचशा गोष्टी, पण येणाऱ्या ब्लॉग मधनं थोड्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करेन. आणि जेव्हा अजून फॅमिली मेंबर्स आपले थोडे वाढतील तेव्हा डिटेल होम टूर आणि किचन टूर नक्की शेअर करेन तुमच्या बरोबर. तर व्हिडिओ माझे कुठे जरी तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा. तुमच्या आणि फॅमिली आणि फ्रेंड्स बरोबर शेअर करा म्हणजे आपलं चॅनल अजून 4 लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्यांना देखील त्यांच्यासाठी जर काही युजफुल अशी माहिती असेल ती माझ्या व्हिडिओमधनं त्यांना देखील मिळेल. तर मैत्रिणींनो, आजच्या अशा ब्लॉग मधनं मी तुमच्या बरोबर बऱ्याचशा ज्या कमेंटची जे आन्सर देण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणजे मी तुम्हाला कमेंट मार्फत तर त्याचा आन्सर केलाय, पण अशा काही गोष्टी आहेत की ज्या मी डिटेलमध्ये त्या कमेंट मार्फत तुम्हाला नाही सांगू शकत, त्यांचा ब्लॉग मी आज तुमच्याबरोबर शेअर केलाय. आय होप तुम्हाला आवडला असेल. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आपला व्हिडिओ कुठून बघताय, कारण आपले फॅमिली मेंबर्स ऍड होत आहेत, आपले नवनवीन फॅमिली मेंबर्स, आणि ते खूप छान छान अशा कमेंट देखील करतात. तर तुम्ही आजचा व्हिडिओ जर बघित असला शेवटपर्यंत तर आजचा व्हिडिओ तुम्ही कुठून बघता मला नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे मला देखील कळेल की आपला म्हणजे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतो आणि आपली फॅमिली कुठपर्यंत ग्रो होते ती, तर देखील मला ऐकायला बघायला खूप आवडेल. तर नक्की कमेंट करा की तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय. आणि आता जसं मी ठरवलंय आजच्या व्हिडिओपासून तुम्हाला डेली ब्लॉग्स बघायला मिळतील, तर खूप छान छान असे डेली ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेन. तुमचा सपोर्ट, तुमचं प्रेम असंच माझ्यासोबत असू दे. तुमचे काही सजेशन्स असतील मला नक्की कमेंट करून सांगा, कारण प्रत्येक माणूस हा कधीच परिपूर्ण नसतो, त्याला देखील प्रत्येक जण शिकण्यातूनच शिकत असतो आणि परिपूर्ण होण्याचा प्रयत्न करत असतो. तुमच्याकडे माझ्यासाठी काही सजेशन्स असतील मला नक्की कमेंट करून सांगा, मला देखील ते माझ्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करायला खूप आवडतील आणि असंच तुमचं प्रेम माझ्यासोबत असू दे. आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. लवकरच भेटू आणि रोजच भेटू आता तर माझ्या एका छानशा ब्लॉग सोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.